तर मालवणचे मूळचे हडकर म्हणजे हाडाकाडाचे हडकर बोलतो ना ते. आपलं टाइम काय बोललं तरी रात्री 2 वाजता बंद करतो. तर ही आहे अशी एक पावभाजी जी माझ्या एकदम मनाला कनेक्टेड पावभाजी जिला आपण बोलू शकतो. पण इकडं तवा पुलाव मनापासून डोक्यापासून जिभेलाही कनेक्टेड आहे का तर त्याच्या बनवायच्या पद्धतीमुळे. इथे दरवेळी आम्ही म्हणजे मित्र जातो ते चीज पावभाजी खायला. पण इथे येणारा प्रत्येक माणूस त्यांची बटर पावभाजी जी प्रत्येक माणसाला परवडेल अशा किमतीतली आहे ती खायला आवर्जून येतात, तेही लांबून लांबून. तर इथे मी जातो, तुम्ही या. त्याआधी आपल्यातर्फे एक छोटीशी भेट या झकास पावभाजीसाठी. तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस मोरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या चॅनल ट्रॅव्हल फूड टिकूवर. तर कशासाठी खाताय ना तर खायलाच पाहिजे. तर आता ना रात्रीचे 1:30 वाजले. तर 1:30 वाजता तर आमचा रोजचा काय कार्यक्रम असतो माहिती का की उठायचं, सगळं खेळून मिळून झालं की रात्री पावभाजी खायला जायची. ती कोणती पावभाजी आहे, कुठची पावभाजी, कुठचा तवा पुलाव, हे सगळं तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हे 2 भाऊ आहेत ज्यांनी 40 वर्षापूर्वी पावभाजी सुरू झाली, म्हणजे त्यांच्या वडिलांनी सुरू केली तर ते लोक करतात आणि त्या पुढची पिढी चालू आहे. गरमी भरपूर झाले तर ती पावभाजी खायला मी निघतो. तर तुम्ही चला. आणि ठाण्यात जर तुम्ही रात्री 2 वाजेपर्यंत कुठे खायला काय शोधता तर तुम्हाला या ठिकाणी हे मिळणारच आहे. तर आता आपण झकास पावभाजीकडे पोहोचलं. तर आम्ही तर इकडे आपलं ते चीज पावभाजी तर ऑर्डर करणारच आहे. नेमका तर अंकुश नितीन दादाचे 2 तुम्हाला भाऊ बोललो तेही आहेत. ते एक काम करू, त्यांच्याशी भेटू, त्यांच्याशी थोडं बोलून घेऊ आणि मग काय खायचं काम चालूच असेल. या. तर आपण आता झकास पावभाजीला आलो आहे. तर इकडे जो आहे तो हा आहे नितीन दादा. हा नितीन दादा, कसं आहे बाकी? बस. तर आणि त्याच्यानंतर हा आहे अंकुश दादा आणि हा आहे भार्गव. तर आता नितीन दादापासून आपण सुरुवात थोडं आपल्या पावभाजीबद्दल सांग. म्हणजे मी तर सांगितलंच आहे की आम्ही इथे चीज पावभाजी खायला येतो. तर थोडं तू सांगशील थोडं पावभाजीबद्दल, कधी सुरू झाली काय थोडं प्रेक्षकांना? आपलं 40 वर्षाच्या वर जुनं शॉप आहे. आई वडिलांपासून आहे. पहिले बाबा बनवायचे, आता दादा आम्ही सर्व बनवतो. रत्नाकर असतो आमचा. ही सगळी जी टीम आहे सगळी इकडे, हे सर्व टीम मेंबर आहे त्यांचे पावभाजीचे. आणि सर्व टायमिंग सांगशील जरा आपल्या प्रेक्षकांना किती ते किती वाजेपर्यंत असतं? आपलं दुपारी 4 ते रात्री 2 वाजेपर्यंत असतं. बरोबर. म्हणजे आता पहिल्या आपल्या बाबांपासून ती पिढी सुरू झाली, मग तुम्ही दोघं, नंतर त्याची तिसरी पिढी देखील तयार होते याच्यामध्ये. आणि मेन म्हणजे ना इकडचे रेट एकदम मिनिमल आहेत. हे बघा, हां हे बघा इथे बटर पावभाजी, बटर चीज पावभाजी, तुकडा पावभाजी, एक्स्ट्रा बटर पाव, मसाला पाव, तर खूप काही आहे. तर ते मी आहे, माझा सुजित आहे, आर्य आहे. तर आम्ही इकडे खाल्लेलं आहे पावभाजी. तर आपण आता खायला सुरू करूया पहिला. तर इथे मी ना इतक्या रात्री आलो ना, इथे भरपूर म्हणजे नेते, त्याच्यातले सिनेसृष्टीतले भरपूर लोक येतात. तर दादा थोडं आपल्या त्यांच्याबद्दलही सांगेल. तर दादा थोडं सांग जरा, आपल्याकडे येणारा जो वर्ग म्हणजे मी बघितलं की ना नेते असतात, त्यानंतर आपल्या मराठी इंडस्ट्रीमधले पण असतात. तर थोडं आपल्या प्रेक्षकांना थोडं. तर आमच्याकडे सामान्य गिरायकांपासून ते राजकीय नेते मंडळींपासून, मराठी फिल्म ॲक्टरपासून, नाटकातल्या कार्यक्रमापासून असं सर्वच स्तरावरची आपल्याकडे पावभाजी खाण्यासाठी, तवा पुलाव खाण्यासाठी ठाण्यातून, ठाण्याच्या बाहेरून अशी लांब लांबून चांगली मंडळी, चांगली गिरायकं येतात. आणि दादाना हे दोघं मूळचे कोकणातले आहेत. तर इतकं मी जितक्या वेळा आलो ना, माझ्या गावी मी कमी गेलो आणि त्यांच्याकडून मी कोकणाबद्दल जास्त प्रशंसा म्हणजे ऐकली आहे. दादा गाव कोणतं? मालवण. तर मालवणचे मूळचे हडकर म्हणजे हाडाकाडाचे हडकर बोलतो ना ते गावापूर्वी तुम्हाला गाईड करतील की तुम्हाला कोकणात म्हणजे कसं काय कुठे काय फिरायचं आहे ते. तर आता म्हणजे 3 जे आयटम मागवले ना, 3ही आयटम आलेले आहेत. माझ्यासाठी मी मागवलेला तवा पुलाव, म्हणजे आर्यसाठी होता तुकडा पावभाजी आणि इथे आहे चीज पावभाजी. कशी लागली? हां म्हणजे पहिल्यांदा खातो ना तू? हां म्हणजे आम्ही इकडे मोस्टली येतो ना तेव्हा चीज पावभाजी आणि आपला तवा पुलावच खातो. तर आज आपण व्हिडिओसाठी आपण बोललो खास जरा वेगळा आयटम. त्याच्यानंतर तुम्ही बघाल ना ते बघा सगळ्याचे भाज्या वेग आहेत. काय रे कसं भाज्या नुसतं खायला चांगलं लागतं की आपलं ते काय काय नुसतं काय नुसतं खाऊ शकत नाही? मग घरी खातो की नाही? कसं लागते चीज पावभाजी ऑल टाइम फेवरेट आहे. ऑल टाइम फेवरेट ना, खूप भारीच लागते. आणि ॲक्च्युली इथं ना एक अशी ती चटणी आहे, ती रेड वेल्वेट सांगितली आहे. ती चटणीवर मिक्स करून तर अजून तगडा लागतं, तगडा.
आपण तवा पुलाव खाऊ आता. तर हा जो इथला तवा पुलाव एकदम भारी. आणि मेन म्हणजे ना जर रायता नाही इथला तवा थोडा गोडसर आहे त्याच्यामुळे ना इकडे मसाला पुलाव तवा पुलाव तिखट पावभाजी तिखट म्हणजे टेस्टवर आहे सगळं. ते नुसतं तिखट म्हणजे टेस्ट नाही बोलू शकत पण एकदम असं ज्युसी लागते प्रॉपर. आणि तुम्हाला जे बोललो ना माझी दाल चटणी ती बघा ही जे ते इकडे स्पेशल लाल चटणी. या लाल चटणीमध्ये मस्त तवा पुलाव घ्यायचा असा. जास्त नाही खायचा दुसरा त्रास होणार आहे फिक्स ते लिमिटमध्ये खायला. पण पावभाजीमध्ये जी चटणी मिक्स केल्यानंतर जी टेस्ट लागते ना ती वन ऑफ द बेस्ट टेस्ट आहे. तर मी दादाला बोलणार की तव्यावरती टाकून द्यायला पण ती काय माहिती काय नाही टाकत खाऊन घेतो. तर आता चटणी आली आणि सुई आता चटणीवर ट्राय करून सांगणार आहे. थोडंसं मिक्स करून इकडे बघायला भरपूर क्राऊड याचा आलेला आता रात्रीचे 2 वाजत आले तेव्हा. कसं अरे रे एकदम झणझणीत लागते. मग चटणी बरोबर की नुसतं नाही चटणी बरोबर खूप भारी चटणी बरोबर एकदम तगडा आयटम आहे तगडा. आर्य चटणीवर पावभाजी आर्यला तर घरी त्याला तर घरी शिवाच पडणार आहेत कारण नुसत्याची भाजी घरी खातच नसेल पण इकडे नुसती भरपूर खातोय. तर आता आपण नुसतं पावभाजी खाल्ली चीज पावभाजी तवा पुलाव खाल्ला तुकडा पाव खाल्ला. तर तुम्ही इकडे या ठाण्यामध्ये रात्री 2पर्यंत म्हणजे आता तर वाटतं हे बघा अडीच वाजले लगभग. तर 2:30पर्यंत आपण होतोच इकडे. तर तुम्ही या तुम्ही तुमच्या मित्रपरिवार इकडे काय पण की लेट नाईट आहे म्हणजे तुम्हाला वाटलं की एकदम एवढा क्राऊड आहे तसं काही नाही एकदम नीट मस्त क्राऊड आहे. तेच पुढच्या ऑडिओ नक्की भेटू. तोपर्यंत लव फूड हिट फूड बटन वेस्ट फूड चला बाय जय शिवराय. तर आपल्यातर्फे महाराजांची फ्रेम भेट झकास पावभाजीला. तर मालवणचे मूळचे हडकर म्हणजे हाडाकाडाचे हडकर बोलतो ना ते. आपलं टाइम काय बोललं तरी रात्री 2 वाजता बंद करतो आपण. तर आपण आता झक्कास पावभाजीला आलोय.